जायच्या आधी एकदा इन्फॉर्म करत जा ना. तू का नाही सांगितलंस? काय? तू त्या कौशिकीला सॉरी त्या कौशिकी ताईला काय सांगितलंस? आपलं भांडण झालं म्हणून? रिअली युवी? आय मीन व्हॉट? हो हो मी सांगतो काय झालं. मी एका कामाच्या टेन्शन मध्ये होतो आणि त्याच वेळी तिने मला पाहिलं आणि तिला असं वाटलं की आपल्यात भांडण झालं म्हणून मी टेन्शन मध्ये आहे आणि मला तिला कुठलंच एक्सप्लेनेशन द्यायचं नव्हतं, कुठल्याच कामाबाबतीत नाही, कशाच बाबतीत नाही. म्हणून मी म्हटलं की हो तसंच झालंय, माझं आणि निशीचं भांडण झालंय. पण आय एम सॉरी, मी तसं म्हणालो. आय एम सॉरी, खरंच. पण मग माझे फोन का नाही रिसीव्ह केले? आय एम सॉरी. निशी ऍटलीस्ट तू तरी मला समजून घे ना प्लीज प्लीज. ओके, तुला समजून घ्यायचा एक प्लॅन आहे माझ्याकडे. प्लॅन? सुंदर आहे ग साडी. जशी काही नवरात्रामध्ये देवीनं ना मायेचं पांघरूणच घातलंय. सुमी सॉरी. अगं गुरुजींनी देवीची साडी तुला दिली हे तू मला सांगितलं नाहीस म्हणून सॉरी म्हणतेस का? अगं कशाला, राहून जातो एखाद्या वेळेला, त्यात काय एवढं. नाही तसं नाहीये. मी आणखीन एक गोष्ट लपवली आहे तुझ्यापासून म्हणून सॉरी. आणि मला देवी आईची पण माफी मागायची. का ग, काय झालं? ही साडी गुरुजींनीच दिलेली आहे पण मला नाही, केदारला. केदारला? कशाला? अगं म्हणजे केदारची आई दरवर्षी नवरात्रीमध्ये देवी आईची ओटी भरायची. मग आता त्याच्या आईनंतर ही प्रथा केदारनी सुरू ठेवली आहे. तो देवीची दरवेळेस ओटी भरतो. गुरुजींनी ही देवीला अर्पण केलेली साडी देवीच्या पायाला लावून केदारला परत केली. तर केदारला कळेना की ती साडी कोणाला द्यायची म्हणून त्याने ती साडी मला दिली. एवढंच ना. अगं मग त्यात काय लपवण्यासारखं आहे, सांगायचं ना खरं. अगं सुमी कसं सांगणार? आत्या कशी आहे तुला माहिती आहे ना. तिने केदारला घराबाहेर काढलं असतं मग उगाच आमच्या मैत्रीवर वगैरे संशय घेतला असता तर. हो ग बाई, हे मात्र खरं. काळ किती पुढे गेला ना तरी या बायकांचे विचार काही बदलणार नाही. त्यातून तू खरं बोलली असतीस ना तर त्या केदारला त्रास झाला असता. गरीब लेकरू आहे, सगळ्यांचे अपमान टोमणे मुकाट्याने सहन करतो तो. आणि उगाच टेन्शन घेऊ नकोस ग. देवी सगळं बघत असते, तिला कळतं कोण कशासाठी का खोटं बोलतंय ते. हा, उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. आणि हे बघ, साडी ना मस्त आहे ग, तुझ्यावर छान दिसेल. मी काय म्हणते, दसऱ्याला नेस ती. दसऱ्याला? चालेल, नेसेल. दसरा म्हणजे सोनं लुटायचा दिवस की नाही. आणि मग सोन्यासारख्या दिवशी माझी नात पण सोन्यासारखी दिसली पाहिजे. घर कसलं म्हणतेस? महाल आहे, महाल. मोठा बंगला आहे त्यांचा. आणि तुला सांगते, त्यांच्याकडच्या बायकांना हे असं आपल्यासारखी कामं नाही करत. धुणी भांडी स्वयंपाक साफसफाई करायला ना छान नोकर माणसं आहेत त्यांच्याकडे. भाजी आणायला सुद्धा नोकरच जातात. या बायका फक्त आपला नट्टापट्टा करतात आणि शॉपिंगला जातात. शॉपिंगला जायचं, शॉपिंग वरनं यायचं. मज्जा आहे बाबा. आणि रिक्षाने नाही जात, गाडीने फिरतात. खरंच ग, नशीब काढलं माझ्या लेकीने. हो ना. असं कसं, आता निशीमुळे एवढी सोयरीक जुळते म्हटल्यावर आमचंही वरचेवर जाणं येणं होणार तिकडे. हो, निशू थोडीच ऐकणार आहे. आराम करायला घेऊन जाईल आम्हाला त्यांच्या घरी. मग काय, नोकर चाकर सेवा करतील, करून घ्यायची. तुला सांगते, निशीने खांडेकरांचं सांगितल्यापासून ना मला असं झालंय कधी एकदा त्यांच्या घरी जाते. या खुराड्याचा ना कंटाळा आलाय ग. आयुष्य काढलंय यात. अगं मी काय म्हणते, आपण सगळ्या मैत्रिणी मिळून ना एकदा जाऊया खांडेकरांच्या घरी. मी नाही ना तुम्हाला. रेखा, तू या घराला खुराडं म्हणालीस? अहो आई, ते घराचं थोडं नाही. बरोबर आहे ग. आता तुझी लेक लग्न करून मोठ्या घरात जाणार आहे ना, त्या घराच्या मनानं आपलं घर हे खुराड्यासारखंच आहे. पण काय आहे ना, तुझी संसाराची स्वप्न लेकीच्या संसारात बघू नकोस.
शेवटी काय आहे ना, हे घर तुझं आहे. तू या घरात संसार केलायस, तू या घरात वावरली आहेस. नाही मान्य आहे, या घरात निशीच्या सासर सारख्या सुखसोयी नाही आहेत. पण एक आहे, या घरात तू हक्कानं वावरू शकतेस. कारण हे घर तुझं आहे, तुझा संसार आहे हा. आणि तुझा संसार वेगळा, तिचा संसार वेगळा. ज्या घराची तू स्वप्न रंगवतेस ना, ते तुझ्या मुलीचं सासर आहे. अगं तुला जे मिळालं नाही ते तुझ्या लेकीला मिळतंय ना. आता ते तिच्या नशिबानं मिळतंय का कुणाच्या नशिबाचं ओरबडून घेतलंय हा प्रश्न वेगळा आहे. नाही नाही, मला त्या विषयावर बोलायचंच नाहीये. पण तारिणीला काय वाटतं, माझ्या बहिणीने सुखाने संसार करावा. पण तुम्ही ना माणसं बघून नाही, पैसा अडका बघून लग्न ठरवलं. अहो आई आहे मी तिची, मी तिच्या सुखाचाच विचार करणार ना. अगं हो ना, कुठल्याही आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करणार नाही. पण काय ना रेखा, सुख आणि श्रीमंती यात जमीन आसमानचा फरक आहे. तू तिच्या सुखाचा विचार नाही केलास, त्यांच्या श्रीमंतीचा विचार केलास. तुला त्या घरात जाता यावं, ते सुख उपभोगता यावं हा विचार केलास तू. पण लक्षात ठेव, तुझ्या या वागण्यामुळं तिची माणसं, तिचा संसार तुटता कामा नये. अहो मी आई आहे तिची, मी तिचा संसार का मोडेन. अगं नाही कळत काही आयांना लेकीच्या संसारात किती लुडबुड करायची ते. हे बघ, आता तिच्या नशिबाला आलेलं सुख तिला उपभोगू देत. हे बघ, तू तुझी स्वप्न रंगवू नकोस. उद्या तारिणीला असं स्थळ आलं तेव्हा ही असंच म्हणाल का. हो अगदी असंच म्हणेन मी. पण तारिणी अशी वेळ येऊच देणार नाही. कारण तारिणीला पैशानं श्रीमंत असलेली माणसं नको आहेत, मनानं श्रीमंत असलेली माणसं हवी आहेत ग.